मगाशी एक गोष्ट सांगितली बोलताना की आपण सगळ्यांपुढे असायचो आणि आपण ढोल वाजवायचो त्यावेळेस सगळ्या बाकीच्या विद्यार्थ्यांचं आकर्षण असायचं. तर कोणावर त्यामध्ये इम्प्रेशन मारायचा प्रयत्न केला होता? नक्कीच इम्प्रेशन नाहीये, पण तो आनंद व्यक्त करायचो की बाबा आपल्याला समोर येता येतं, आपल्याकडे काहीतरी क्वालिटी आपण ते दाखवतोय. नाही, पण मनामध्ये एक असतं ना की यार बघते का नाही, ती बघते का नाही. लोंडा तो ऐसा होता ही नहीं, सामने जा रहा है तो कुछ तो दिमाग में चलता होगा. खरं आहे, पण त्या आठवणी आता सगळ्या जुन्या आहेत, अच्छा. आता काय आठवत नाहीत. त्या आठवणीला उजाळा द्या, त्यासाठीच आपण इथे. नक्कीच आता त्या आठवणी मला काय आठवत नाहीत, फक्त त्या जुन्या जुन्या गोष्टी आहेत, पण त्या नक्कीच आठवतात की पुढे यायचो, ढोल वाजवायचो, ते पूर्ण राऊंड व्हायचं आमचं, फिरायचो. त्याच्या आधी आमची तालीम व्हायची ना आठवडाभर, त्याच्यामध्ये थोडंसं पण ते पण छान वाटायचं. म्हणजे अभ्यासा व्यतिरिक्त कोणती तरी गोष्ट आपण करतोय याचा जास्त मजा यायची आणि एन्जॉय व्हायची. आणि लहानपणी जर बघायला गेलं तर वर्गामध्ये तुम्ही म्हणजे हुशार होते की बॅक बेंचर? हा, मी हुशार म्हणजे हुशार मीडियम होतो, तसा मीडियम होतो. मीडियम होतो. म्हणजे मीडियम लोकच बँड पथकामध्ये वगैरे जाणार, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेतात. जे वर्गातले टॉपर किडे असतात ते फक्त अभ्यास आहे का अभ्यास, बाकी हे म्हणलं नको मला, असं असतं ना. हा, बरोबर आहे, बरोबर. नक्की. त्या लोकांबद्दल काय वाटतं?